आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आहे. सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची. मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार, मुसलमानांना आहे ना. भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे. पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही. त्यावरून हिंदुत्वाचा धागा देऊन आपल्यावरही टीका करण्याची प्रयत्न करू द्या ना. माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे का? सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार, हल्ले करणार. मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्याने आत्ता सांगावं माझ्यासमोर. अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना, तुम्ही भाषण पत्रकार नीट ऐकलं पाहिजे त्यांचं. त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला. अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही. किती महान विचार होते, आम्ही त्यांना हात लावणार नाही. पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ. शक्य आहे? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगेवर खरीदने की बात आ गई. हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जे आहे पोटातली बाहेर आहे. बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे, हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला, आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय. भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील. यांना फक्त विकायचं.